कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्त या तीनही महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांची गुरुवारी रात्री बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉक्टर विजय राठोड हे 2014 बॅचचे IAS अधिकारी आहेत. निवडणूक कामकाजामुळे ते पुढील काही दिवसात पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. येडगे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूर सर्किट बेंच, ज्योतिबा आणि अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, IT पार्क, पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती दिली. निवडणुका सुरळीत पार पाडत मतदानाची टक्केवारी वाढवण्यातही त्यांचं योगदान राहिलं. कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर राजेंद्र भारूड यांची नियुक्ती झाली आहे. ते राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानचे प्रकल्प संचालक म्हणून काम पाहत होते. डॉक्टर राजेंद्र भारूड हे 2013 मध्ये UPSC उत्तीर्ण झालेले IAS अधिकारी आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षणानंतर प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. आत्तापर्यंत नंदुरबार जिल्हाधिकारी, CEO, उपसचिव आदी पदांवर त्यांनी काम केले. महापालिका आयुक्त मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मंजुलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरात पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, पर्यटन आणि महसूल वाढ या सर्व क्षेत्रात बऱ्यापैकी प्रगती झाली. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासह त्याच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा करण्यात आला. तर शेंडा पार्कात नवीन प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉक्टर हसरत जास्मीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत CCTV, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम राबवले. कोल्हापूर जिल्ह्यातील या तिन्ही महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलामुळे प्रशासनाला नवी दिशा मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.